सांगली जिल्ह्याच्या राजकारणात सध्या प्रचंड खळबळ माजली आहे। एकीकडे गणेशोत्सवाच्या निमित्ताने सर्वच पक्षांचे नेते जनतेशी संवाद साधतायत, तर दुसरीकडे मात्र पॉलिटिकल फिल्डिंग जोरात लावली जाते। केंद्रस्थानी आहेत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते आणि माजी मंत्री जयंत पाटील। त्यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चा नव्या उमेदीने पुन्हा एकदा रंगू लागल्यात आणि त्यामागे महत्त्वाची भूमिका बजावली आहे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी। याआधी संग्राम थोपटे आणि पृथ्वीराज पाटील यांचा भाजप प्रवेश घडवून आणणाऱ्या गोरे यांनी आता जयंत पाटील व खासदार विशाल पाटील यांच्यासाठी मैदान मोकळं करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे, अशा चर्चा आहेत। गोरे यांनी जयंत पाटील आणि विशाल पाटील यांना आपल्या घरी जेवणासाठी खास आमंत्रण दिलं आणि त्याचवेळी भाजपमध्ये येण्याची खुली ऑफर ही दिली होती, असं देखील बोललं जाते। या खेळीमध्ये आणखी एक नाव ठळकपणे पुढे आलं ते म्हणजे हरिदास पाटील। सांगली महापालिकेचे माजी स्थायी समिती सभापती हरिदास पाटील यांच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमात मंत्री गोरे उपस्थित होते आणि तिथंच त्यांनी एक डाव खेळला। त्यांनी स्पष्टपणे म्हटलं की हरिदास पाटील माझे खास आहेत, ते भाजपमध्ये येणार नाहीत, पण जयंत पाटील आले तर हरिदासही येतील। या विधानानं खळबळ उडवली आणि चर्चांना नवा मार्ग मिळाला। मात्र जयंत पाटील यांनी अतिशय सूचक प्रतिक्रिया देत या संपूर्ण चर्चांवर पाणी फिरवलं। सांगलीवाडीचे लोक फार हुशार आहेत, ते कधीच होडी पलटवू देत नाहीत, आपण आपला काठ सोडलेला बरा, असं म्हणत त्यांनी भाजप प्रवेशाच्या चर्चांना आळा घातला आणि गोरे यांच्या डावावर सडेतोड उत्तर दिलं। मात्र एवढ्यावरच गोष्टी थांबलेल्या नाहीयेत। पाटील गटात आत्ताच आरोप प्रत्यारोप सुरू झालेत। जयंत पाटलांनी सूचकपणे म्हटलं की पृथ्वीराज पाटील भाजपमध्ये गेलेत, कदाचित त्यांना खासदार विशाल पाटलांनी तसं सांगितलेलं असावं। यावर विशाल पाटलांनी पलटवार केला आणि जयंत पाटलांकडेच हरिदास पाटील गेले, त्यामुळे आता ते भाजपमध्ये जाणार का, अशी शंका त्यांनी व्यक्त केली। या पार्श्वभूमीवर जयकुमार गोरे यांचं ऑपरेशन पुन्हा एकदा चर्चेत आलंय। संग्राम थोपटे व पृथ्वीराज पाटील यांचा प्रवेश देखील अशाच योजना आखून अडथळ्यांवर मात करत त्यांनी पार पाडला होता, त्यामुळे आता जयंत पाटील यांच्यासाठी केलेली ही तयारी फसणार का की शेवटी गोरेच यशस्वी ठरणार, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। सांगलीतील समीकरण पुन्हा एकदा हलायला सुरुवात झाली आहे आणि याचा परिणाम जिल्ह्यापुरता मर्यादित न राहता संपूर्ण महाराष्ट्राच्या राजकारणावरही होऊ शकतो, हे नक्की।